गणेश सुरवा यांचं ओपेडी इंचार्ज आहेत। जेला जर कुणाला काही मदत लागल तर गणेश सुरवा यांची संपर्क साधायचा आहे। आणि नानावटी यासाठी देखील मदत लागली तर प्रत्येक जे आता फलंदाजी करतायत यांच्याशी संपर्क साधायचा आहे। त्यानंतर जर कुणाला कॉम्प्युटरमध्ये MSCIT टॅली किंवा ऑफिस एक्सेल असे काही कॉम्प्युटरच्या माध्यमातून शिकायचं असेल तर सनटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या होण्याचे जवळचे संबंध असलेले भावेश वाक्कर यांच्याशी संपर्क साधायचा आहे। दीपक चला बघू एक बॉल पकडा। संकेतचं बोलणं आहे सुरेख असा डिक्लेअर शॉट। यापुढे मी अतुल जाधव यांना काहीतरी 2 शब्द बोलण्याची मी एक रिक्वेस्ट करतो। भाजपचे आपल्याला युवा बॉईज प्रतिष्ठान अलकापुरी प्रीमियर लीग 2025 भाजपचे महिला जिल्हाध्यक्ष मान्य प्रज्ञाताई पाटील यांचं आगमन झालेलं आहे। या मंडळाच्या वतीने आपणास अभिनंदन आणि स्वागत देखील करतो। आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल या युवा बॉईज प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। 5 बॉल 4 धावा। मान्य धडांचे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे ज्यांनी या कार्यक्रमाला ज्याला खारी नव्हे तर खारीचा वाटा आपण म्हणतो ना, फुल नव्हे फुलाची फाकली पण आपण असे म्हणत असतो। पण योगेश माने सर यांना मी विनंती करतो की यांनी प्रज्ञाताई पाटील यांचं स्वागत करायचं आहे। शाल व सन्मान चिन्ह देऊन यांचं स्वागत करायचं आहे। 5 झालेला आहे। स्कोर सांगायचा स्कोर 5 झालेला आहे 5। मराठे आपण जरा याच्यावरती लक्ष ठेवा जरा स्कोरिंग वरती। वीर मराठा वरचे सह्याद्रीचे मावळे आणि अटीतटीचा सामना। सकाळची सूर्याची किरण खाऊन आता हॅलोजनची लाईट खायची आहे। याचे सर्व खेळाडूंनी भान ठेवायचं आहे। सूर्यकाचा 1 रन आणि व्हाईट बॉल खराब चेंडू। मॅडम आणि आम्ही जे लहानाचे मोठे झालो कमलाकर सर, भले आमची बॉडी नाही झाली पण त्यांच्याकडनं जे आम्हाला कमलाकर सर आहेत। मास्टर प्लीज मी आहे इथे या लवकर। जे आम्हाला लहानाचे मोठे करणारे कमलाकर सर, भले त्यांची म्हणजे आमच्यामुळे आमची बॉडी नाही झाली पण जे मार्गदर्शन केलं ना त्यामुळे आम्ही या लेवलला पोहोचलोय। तर मला असं वाटतं कमलाकर सर जरा 2 शब्द बोलावे युवा बॉईज प्रतिष्ठान बद्दल। 2 शब्द। वहिनी तर बोलीलच पण तुम्ही आमच्या मास्तर म्हणून तुम्हाला 2 शब्द अजून। ठीक आहे आपण बोलूया आपल्या मॅडमकडनं। मॅडम काय बोलतात आम्हाला 2 शब्द। सर्वप्रथम अलकापुरी प्रीमियर लीग तर्फे थे 2 दिवस सामने सुरू आहेत। आपण कबड्डीचे सामने इथे घेतले होते, आज आपण क्रिकेटचे सामने घेत आहोत। तर सर्वप्रथम अलकापुरी प्रीमियर लीग टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। त्यांचं मी इथे अभिनंदन करते आहे की खूप चांगला उपक्रम आज या माध्यमातून इथे राबवला जात आहे।
ही युवा पिढीच हे पुढचं भवितव्य आहे आणि हे मैदानी खेळ आजच्या काळात खेळणं हे युवांसाठी चॅलेंज आहे असंच बोलेन, कारण मोबाईलच्या बाहेर युवा निघत नाही आहेत. आत्ताच भाऊंनी उल्लेख केला, मॅडम नाही सगळ्यांची वहिनी होती आणि वहिनीच राहणार, वहिनी म्हणूनच उल्लेख करायचा. आपले घरातले संबंध आधी आहेत, मग नंतर सगळं. तुम्ही इथे बोलावलं आणि आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं इथे आभार व्यक्त करते. आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे. मुलांना मोबाईलमधून बाहेर काढून 2 दिवस इथे मैदानावरती एकत्रित आणणं हे खूप मोठं चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज तुम्ही लोकांनी स्वीकारलं आणि सर्वांना इथे मैदानावर आणून 2 दिवस खेळायला लावलं. खरं तर भवितव्यासाठी आजचा युवा फिजिकली फिट असणं खूप गरजेचं असतं आणि ह्या मैदानी खेळातूनच ते प्रोत्साहन आपल्याला मिळत असतं. आपण शारीरिक फिटनेस त्याच्यातून मिळवू शकत असतो. यापुढेही असे उपक्रम तुम्ही राबवाल आणि त्यासाठी जे काही मार्गदर्शन लागेल कायम वहिनी म्हणून मी तुमच्या सोबत असेल. पुन्हा एकदा इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करते, तुमचं अभिनंदन करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण केलेले मार्गदर्शन हे आमच्यासाठी मौल्यवानच आहेत. कुणीही गोंधळ करायचा नाहीये. चला, थँक्यू मॅडम. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला 2 शब्द दिलात त्याबद्दल धन्यवाद. पुढे काय मॅचकडे वळूया. 14 रन जिंकण्यासाठी वीर मराठा 14. जो काही आहे एक मिनिट थांब एक मिनिट. स्कोर 14ला विन आहे. अतुल जाधव आपणास कळलं का? कळलं नसेल तर पुन्हा विचारा. तुमच्या मनातला शंका दूर करण्यासाठी धाव संख्या झाली आहे 13. जिंकण्यासाठी 14ची गरज आहे. वीर मराठा सह्याद्रीचे मावले लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला लवकर, उद्या कामावर पण जायचंय. सर्वांना विनंती सगळं आहे, बघायचंय. कारण दिवसभर तळपत्या उन्हामध्ये आणि रखरखत्या घामामध्ये आपण खेळत आहात. आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आपले सामने चालू करायचे आहेत, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. सह्याद्रीचे मावळे चला. बॉलर बॅट्समॅन रेडी. तोपर्यंत निखिल तुझं काय मत आहे? हॅरी हे प्रथम वर्ष आहे, तुला काय बोलायचं आहे? बोलायचं आहे, माईकचा मान राखायचा आहे. 2 शब्द का नाही, फक्त जय हिंद जय महाराष्ट्र जरी बोलला तरी खूप काही झालं. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्याकडे माईक Thank येत you. आहे याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला धरून हे केलेलं आहे. त्या माईकचा मान ठेवायचा आहे. चला, 14 धावांची गरज. 13 धावा झाल्या, 14 टू. बॉलर नेम प्रतीक, बॅट्समन नेम संकेत, नॉन स्ट्रायकर सुधीर. विपुल मामुनकर आणि इथे सुधीर बाद झाला. सकाळपासूनच्या उन्हामध्ये खेळताना आपल्याला दिसत आहे की आपल्यामध्ये जे कोऑर्डिनेटपणा ज्याला म्हणतात, अंडरस्टँडिंग ही खूप महत्वाची आहे. कारण कोणताही खेळ खेळत असताना हा एकजुटीने खेळला जातो. कारण काल जे प्रो कबड्डी झालं याच्यामध्ये देखील एका खेळाडूला आउट करायला 3 वेळा रेड केला आणि 3 वेळा पकडलं गेलं. एकीचे बळ आणि मिळते फळ हे सिद्ध होतं की आपल्यामध्ये असणारं अंडरस्टँडिंग हे खूप महत्वाचे आहे. समजदारपणा समजूतदारपणा हा तुमच्यामध्ये आला पाहिजे आणि खेळाडूंनी इथे जागृत झाली पाहिजे, तरच तुम्हाला खेळ हा खेळ खेळता येईल. आणि खेळ काय आहे या शब्दाची जी संकल्पना आहे तुम्हाला नक्कीच कळेल. खरा माझा चेंडू आणि हा पहिला चेंडू असेल. अतिरिक्त धाव
धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 8. एक सुरेख असा बॉल आणि मी स्तुती करीन सर्वात कमी वयाचा एपीएल मध्ये खेळाडू असेल तर व्योम वाक्कर, भावेश वाक्कर यांचे सुपुत्र व्योम वाक्कर दिवसभरामध्ये केलेला हा जोरदार टाळ्या वाजवच्या व्यूअर्ससाठी कारण की कमी वर्षाचा खेळाडू आहे. टाळ्या या फुकट आहेत याचा करू नका विसर आणि टाळ्या वाजवण्यासाठी कुणीही करू नका काटकसर काटकसर काटकसर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि ही काय म्हणतात कोइन्सिडन्स बोलू शकतो मुलगा खेळतो अपोजिट टीम मध्ये आणि वडील खेळतात अपोजिट टीम मध्ये जी आता मॅच चालू आहे. बॅट्समनचं नाव आहे वॉर्नर. सांगा आपलं नाव. बॅट्समन नेम बॅट्समन नेम फलंदाज नाव प्रसाद. सुरेख अशी Dot कीपर ball. चालू आहे. एक धाव. आपण जेव्हा एखादा खेळ खेळतो या मैदानी खेळामधून मित्रांनो खूप काही फायदा आहे. असं समजायचं नाहीये की आपण प्रत्येक खेळ मनोरंजनासाठी खेळत असतो असं कुठेही होत नाहीये. कारण मैदानी खेळ खेळलात तर भविष्यामध्ये खूप काही पुढे जाऊ शकता. जसं आर्मीमध्ये जात असाल तर तुम्हाला मैदानी खेळाची तुम्हाला खूप गरज असते. तुमची बॉडी फिट राहणं खूप गरजेचं असतं आणि या खेळातून तुम्हाला खूप काही प्रोत्साहन पण मिळत असतं आणि तुम्ही तुमचा जे ध्येय आहे जे गोल आहे ते गाठण्याचं काम पंचांची हे वाद खेळ घालू करत नये. असतात. पंचांची पंचाची वाद कृपया घालू नये. कृपया पंचांचा कृपया पंचांची वाद घालू निर्णय नये. अंतिम राहील. निर्णय कोणी जाऊ अंतिम. नये. तुम्ही कॉल घेतला डिसिजन घेतला डिसिजन अंपायरवर सोडा. कोणी तिकडे जाऊ नये प्रेशर करण्यासाठी. तुमचं अपील करणं हे साहजिकच आहे पण अपीलच्या मागे काहीतरी पंचांचा पण निर्णय असतात त्यामुळे कोणीही वाद घालू नका. स्कोर आणि खेळाडू बाद. खेळाडू रेषेच्या बाहेर उभा होता म्हणून त्याला बाद देण्यात येत आहे. लक्षात ठेवा. स्कोर स्कोर डीजे स्कोर आउट आउट. एक रन कंप्लीट आहे आणि आउट आहे. न्यू बॅट्समन नेम 6 चेंडूमध्ये 11 धावा. 7 ना 4 स्कोर झाले 4. अरविंद न्यू बॅट्समन नेम अरविंद. पुढील संघ विपुल मामुनकर. विपुल मामुनकर धरायचं मंचेचा डबल लावलेला एक रन. एक रन आहे. 4 सेकंड रनला आउट आहे. तीन रन. एकच सिंगल आहे. चला उगाच कशाला वाद घालता. दोन्ही टीमने आपसा डिस्कशन करू नये. या कार्यक्रमाची तुम्ही शिस्त बिघडवताय उगाच. तीन धावा. या खेळाची शिस्त बिघडवू नका आपणास विनंती करतो. विपुल सर्व संघ मालक आणि कॅप्टन आपल्या टीमला जरा हळूहळूपणे समजावे की इथे काही कोणी असंही नाही की हा जिंकावा तो जिंकावा. आपणच खेळतोय तर एकमेकाला जरा सन्मानाने बोला. न्यू बॅट्समन नेम अरविंद.
11. सुंदर शॉट आणि सुंदर फिल्डिंग. एक धाव. सुंदर कीपरचा क्षेत्ररक्षक आहे. पुढील सामना होणारा महाराष्ट्र पॅन्थर आणि एक धाव. मराठा एक ब्लास्टर declare. या कर्णधाराने यायचा आहे. हा पहिला चेंडू असेल की वियोगने सोडला चला पुढील असेल. सामना कर्णधाराने एवढ्या नाणेफेकसाठी यायचा आहे. सकाळपासून आतापर्यंत घेतो हा पहिला बॉल सोडलाय त्याने. चला पुढील सामना महाराष्ट्र पॅन्थर्स मराठा ब्लास्टर. चला कर्णधार नाणेफेकसाठी जायचं आहे. आउट. मंचावर यायचं आहे. मंचावर चला मंचावर यायचं आहे. कर्णधार दोन्ही पण महाराष्ट्र पॅन्थर्स आणि मराठा ब्लास्टर. कर्णधार मंचावर यायचा इकडे. टॉस का बॉस नाहीये. मराठा ब्लास्टर कर्णधार. थँक्यू डीजे. थँक्यू. वेळ काढून आहे डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. लवकरात लवकर. मराठा ब्लास्टर चला कर्णधार मंचावर यायचं आहे. मराठा दोन बॉलमध्ये 9 धावा. ब्लास्टर लास्ट कॉल. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडूमध्ये 9 धावा. चौकार. सुवर्ण शॉट. दणदणीत असा चौकार जमीनला घासून गेलेला डाबरदार चौकार. कोई भी किसी भी फील्डर के पास मौका नाही. हा आहे छत्रपतींचा छावा आणि हे आल्या 4 धावा. क्या बात. चला लवकर. 1 चेंडू मध्ये 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. चला आणि पुढील सामना. सह्याद्रीचे मावळे सामनावीर घोषित करा. चला आपण बोलूया प्रतीक. तुला काय वाटतं या सामन्यामध्ये काय असं झालं आणि तुम्ही जिंकलात की तुमच्या टीमने काय केलं? असं काय वेगळं नाही केलंय. आम्ही प्रयत्न केलाय. या पूर्ण युवा दिवसभरात बॉल आम्ही प्रतिष्ठानचा प्रयत्न 2 केले. दिवसाचा चांगले कार्यक्रम जो खेळायचे. सादर झाला दोन match आमच्याकडनं थोडं आणि खराब चालू झालं. आहे. परंतु या आपल्या कार्यक्रमाचं comeback जे नंतर स्टेज दिसत चांगलं वाटतंय. आहे team जे पूर्ण सुशोभित एकत्र होऊन करण्याचं खेळते. आणि या सुंदर टुर्नामेंट बद्दल बोलायचं झालं तर भरपूर म्हणजे विपुल बद्दल विपुलची पूर्ण टीम